आत्ता माणसाचं माणसावर प्रेम किती आहे? जोपर्यंत एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी मिळते तोपर्यंत प्रेम. आजचा विषय वारकरी संप्रदाय. काय विषय? मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ. प्रत्येक नाथ, नवनाथ आपण जरी पकडले तरी प्रथम जर 5 नाथांचा आपण अभ्यास केला तर 5व्या नाथांच्याकडून निवृत्तीनाथांना उपदेश मिळाला. 5वी नाथ म्हणजे कुठले नाथ? गहिनीनाथ. गहिनीनाथांचा जन्म कसा झाला माहिती आहे का तुम्हाला? मातीपासून झाला. जन्म कशापासून झाला? मातीपासून झाला. हातात संजीवनी मंत्र होता, तोंडामध्ये आणि हातामध्ये चिखल होता. अशा पद्धतीनं बाळ जे तयार झालं काशीच्या वाळवंटात ते म्हणजे गहिनीनाथ. तुमचं तुमच्या अपत्यावर प्रेम किती आहे? स्वार्थापुरतं. किती प्रेम आहे? स्वार्थापुरतं. गहिनीनाथांनी भ्रमंती करत असताना निवृत्तीनाथांना उपदेश दिला आणि निवृत्तीनाथांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. काय सांगतोय? भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय सुरू केला. गहिनीनाथांच्या आशीर्वादानं निवृत्तीनाथांनी वारकरी संप्रदाय सुरू केला. निवृत्तीनाथांनी जो आशीर्वाद दिला, बरोबर आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम. परंपरा कशी आली? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम. आपल्याला एक सवय लागली, ही पालखी आली पळ, ती पालखी आली पळ. आपल्या मनात कुठली पालखीचं नाही. काय सांगितलं? आहे का पालखी? जुनी म्हण आहे, फुकटचं गावलं बाप लेक धावलं. ही आपली कंडिशन आहे. माणसाची कंडिशन काय आहे? फुकटचं. तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम काय कळले? सगळ्यांचं आराध्य विठ्ठल. निवृत्तीचा अर्थ असा, प्राप्त प्रपंचातून निवृत्ती घे. निवृत्तीचा अर्थ काय? निवृत्ती घे. ती निवृत्ती घेताना ज्ञानयुक्त निवृत्ती घे. ज्ञानदेव, ज्ञानेश्वरीत सगळं ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, पण शक्ती तुम्हाला दाखवलेली नाही. काय सांगितलं? आधी तुला जर ज्ञान हवं असेल 100% तर काय केलं पाहिजे? दत्ता कोणाशी? प्राप्त जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे. म्हणजे हे जीवन भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. लक्षात आलं का? हे माझं म्हणणं नाही आहे, हे त्या संतांनी त्यांच्या आयुष्यात दाखवून दिलं. निवृत्ती घेतली, नंतर ज्ञानदेव, पूर्ण ज्ञानी, ज्ञानाचा सागर म्हटलं जातं. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ज्ञानी व्हाल तेव्हा काय कराल? पूर्ण तुम्ही ज्ञानी व्हाल तेव्हा काय कराल? संस्कृती, शुभम, कुणावर? अहो मी विचारतो काय, तुम्ही ज्ञानी व्हाल तेव्हा कराल काय? पूर्ण ज्ञानी होतच नाही हे तर बरोबर आहे, पण ज्ञानी व्हाल तेव्हा कराल काय? अगदी बरोबर. ते ज्ञान दुसऱ्यांच्याकडे गेलं पाहिजे. तुम्ही जो वापर करताय का नाही, हे तुमच्या ज्ञानाचा वापर करत नाही, तुमच्या वाडवडिलांच्या ज्ञानाचा वापर तुम्ही करताय.
काय सांगितलं? वाक्य असतं, माझ्या आईनं अशी भाकरी केली, मला जमते का बघते. वाडवडिलांच्या ज्ञानाचा वापर तुम्ही करताय. तुमच्या ज्ञानाचा वापर जेव्हा दुसऱ्याकडे केला जाईल तेव्हा त्याला म्हणतात सोपान. सोपवलं, दिलं दुसऱ्याला. मुक्त झालं, मुक्त आहे. काय सांगितलं? एक एक अवस्था पांडुरंगाच्या माध्यमांनी ह्या तयार केलेल्या आहेत. ह्यांचं आयुष्य गेलं त्यामध्ये. बघा ना तुम्ही तुमच्या जीवनात इतरांच्या करता की तुमचा जीवनाचा वाटा किती आहे? हां, अगदी गुरुनी घ्यायचं जरी ठरवलं, तुम्हाला गुरुच्या कार्यामधून काही वाटा द्यायचं ठरवलं, तुम्ही काय म्हणता? हां, आम्हाच्या पुरता आम्ही करू. आम्ही गुरु कसे मानलेत? आम्हाला पटतील असे. लक्षात आलं का? वाक्य, अभयवचने हृदयी धरिता जन्म मरण गेले. काय वाक्य? आज काळात वचनं पाळणारी माणसं नाहीत. कलियुगात माणसं वचनं पाळतच नाहीत. कारण वचनं जर पाळलं तर काय मी सांगा बरं तुम्ही? तुम्ही देव व्हाल असं का करताय? तुम्ही जर वचनं पाळली तर तुम्ही कोण होणार आहे? देव होणार आहे. आणि तुम्हाला देव व्हायचं नाही. अजून माणूस होता आलं नाही, देव होणं लांब आहे. तर सोपान म्हणजे तुमच्या जीवनात तुम्ही जे काही प्राप्त केलं आहे ते पुढच्या पिढीला जसं तुम्ही देताय आज, त्यात तुमचा स्वार्थ आहे. पण ही लोककल्याणाची परंपरा, गुरुमार्गाची परंपरा पुढं देत असताना त्या ठिकाणी नातं नाही बघायचं. काय सांगितलं? तुम्ही काय बघताय आता? नातं बघताय. माझ्या मुलासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलीसाठी. गुरुमार्गात नात्याला महत्त्व शून्य आहे. काय सांगितलं दत्ता? महत्त्व गुरुमार्गात आहे म्हणून आम्ही सेफ आहोत. तर तुम्ही आमची चटणी करून कधी खाऊन टाकली असती. आम्ही नात्यात असतो तर. कारण जुनी म्हण आहे, अति तेथे माती. नात्यात फक्त खायला काय मिळते? माती. म्हणून माफ करा मला, मी नाती न मानणारा माणूस आहे. 4 माणसं जरी माझ्या कार्यात आलीत तरी हरकत नाही. तुम्ही म्हणाल अमुक अमुक महाराजांच्याकडे गर्दी, लाखो जण समुदाय गोळा झाला, काय आपल्याला घेणं देणं नाही का? एक मनुष्य होते कार्यात माझ्या, पण तो टिकणार आहे, मला खात्री आहे. अहो युद्धाला लाख माणसं असतात, राजा मेले सगळी पळून जातात. युद्ध चालतं कोणाचं? 2 राजांचं युद्ध चालतं. 2 राजापैकी एक राजा मेला की सैन्य गेलं. आम्हाला सैनिकाची घेणं देणं नाही आहे. आम्हाला विदूर पाहिजे. कोण पाहिजे आम्हाला? विदूर पाहिजे. विदूर ज्ञान असणारा पाहिजे. नुसती कातडी घेणारी माणसं पाहून काय करायचं? लक्षात आलं का? सोपानचा अर्थ असा लोककल्याण कार्य करणारं माध्यम. ज्यावेळेस तुमचं लोककल्याण कार्य करणारं माध्यम तुम्ही ध्यान तयार व्हाल तेव्हा तुमच्याकडे 4 मुक्ती येतील. काय सांगितलं? शेंगदाण्याचा लाडू खाऊन समाधान प्राप्त करणं म्हणजे मुक्ती नव्हे. 4 ज्या मुक्ती आहेत त्या 4 मुक्ती मुक्ताबाईने प्राप्त झाल्या. म्हणून तिनं वाक्य वापरलं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्यावेळेस ज्ञानेश्वरांना असं वाटलं की हे जीवन संपवून घ्यावं आता, समाजाच्या काय अवस्था असेल महाराजांची, त्यावेळेस ती बिचारी लहान बहीण भावाला सांगते, नको रे मनाला काय लागून घेऊस. ही समाज, 2 मिनिटं ऐक माझं, मी बोलतोय ते. हा समाज असाच आहे. हा दगड मारणार, नावं ठेवणार. आपलं इप्सित काय आहे ते डोक्यात ठेव. ज्ञानाबाहेर आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
मुक्ताईला मुक्ती काय असते ते कळलं होतं. समीपता, सायुज्यता, सलोकता आणि स्वरूपता, 4 मुक्ती आहेत. तो आजचा विषय नाही आपला. एक मुक्ती प्राप्त करायला 12 वर्षाचा कालावधी आहे. 4 मुक्तीचा कालावधी 48 वर्षाचा गेला, तुमचं आयुष्य संपलं. म्हणून गुरु ऋणात मुक्त व्हावं, त्या भानगडीत पडूच नका. कुठली मुक्ती प्राप्त करायची, कुठली मुक्ती घ्यायची? गुरु ऋणाची मुक्ती घ्यायची. लक्षात आलं का? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, मग एकनाथ, मग माझा गुरु एकच आहे. तोपर्यंत माझे 500 गुरु आहेत. म्हणजे ज्या ना बघितलं नाही त्या तस्वीरेलाही मी गुरु मानतोय. मी नेहमी सांगत असतो जिवंत गुरुचं महत्त्व. का तर या सगळ्यांना ते ज्ञात होतं. ही एकमेकाला सगळी अटॅच होती. तुम्ही फक्त अटॅच कुणाला आहात? तस्बिरीला अटॅच आहात. कुणाला अटॅच आहात? का जिवंत गुरुला अटॅच आहात? पटतच नाही आपल्याला. हो, मी सांगितलं ना, आपल्याला पटतं काय? आपल्याला पटण्यासारखं असेल ते पटतं. लक्षात आलं का? ही सगळी माध्यमं भावंड एकमेकाला अटॅच होती. सगळी एकमेकाला समजून घेत होती. परमार्थ कसा आपण जगायचा आहे. पण तो आणि तुम्ही सगळा संसार जगू शकत नाही. मग एकनाथचा अर्थ काय? नाम. एकनाथ, माझा कोण नाथ आहे? एक गुरु आहे जिवंत कोणतरी, त्याच्या अनुषंगानं माझं मी जीवन जगतोय. लक्षात आलं का? म्हणून एकनाथ त्यांच्या घरी श्रीखंड्यानं काय केलं? पांडुरंगानं सगळी कामं केली. अहो, देवानं भक्ताच्या घरी कामं करणं तर तसं समजतंय का? आज आपण एक हार तयार केला तर त्याची किंमत मोजतोय. एक हार आपण, म्हणजे तुमचा दोष त्यात काहीच नाही आहे. मी नेहमी सांगत असतो, अजून तुम्हाला गुरुची सेवा करायचं ज्ञान माहीत नाही आहे. गुरु तुमची सेवा करतायत. काय सांगितलं शुभम? आहे का ज्ञात? गुरु तुमची सेवा करताय, याचा अर्थ काय? 2 कामं तुझ्या पप्पानं सांगितली मी. जितकं काम मनापासून वीटभट्टीचं केलं जातं, इतकं काम गुरूंचं नाही मनापासून होत. आणि गुरुंना काय कळत नाही का? गुरु आज्ञा नाहीत का? पण आम्ही विचार काय करतो? आजचं बाळ उद्या सुधारेल. ते बाळच आहे आपलं. आजचं कधी सुधारेल? उद्या सुधारेल. एकनाथ, फार अवघड अवस्था. एका गुरुशी निष्ठा ठेवून जीवन जगणं. अहो, एका मुलाचं होत नाही, एका बापाचं होत नाही, एका आईचं होत नाही, एका पत्नीचं होत नाही. फक्त वासनामय जीवन तुमचं चालू आहे. तुमच्या जीवनात जर मोबाईल नसेल, टी व्ही नसेल, तुम्ही जगू शकणार नाही. बघा तुम्ही अवस्था काय झाल्या तुमच्यातल्या. पण गुरु नसेल, 8 दिवस 10 दिवस वेटिंगमध्ये 100 जगू शकाल तुम्ही. आहे का नाही? कोणाला सुतक लागलं, कोणाला सोयर लागलं, 10 दिवस गुरु पैसे नाही आलं तर काय आपलं काय पोट थांबणार आहे का? पण मोबाईल थांबला, टी व्ही थांबला तर काय थांबल? हा, म्हणजे तुम्ही कुणाची नाद बांधलाय? हां, वासनेची नाद बांधलाय, गुरुची नाद नाही बांधला. लक्षात आलं का? हे सगळं गुरुनं समजतं. पण गुरु काय करतात? तेरी भी चूप, मेरी भी चूप. एकनाथ, मग नामदेव. पाय सोडणार नाही तुझा पांडुरंगा, म्हणून नामदेव पायरी आहे. जेव्हा एक गुरु तुम्ही पकडाल तेव्हा त्या गुरुच्या नामातून तुमच्या देहातलं नाम पुलकित होईल. त्याला दादानी शब्द वापरला, नामस्मरण. मंत्र नाही, शब्द काय वापरला? नामस्मरण. नामानं पुलकित व्हायचंय. लक्षात आलं का? आणि नामस्मरणानं तुम्ही जेव्हा पुलकित व्हाल, नाम जेव्हा तुमच्या देहामध्ये साठलं जाईल, तीच कारण दीक्षा किंवा कारणावस्था. फार प्रवास लांब आहे.
नुसतं दीक्षा दिली दीक्षा घेतली म्हणून काही उपयोग होत नाही. आज बहुतांश ठिकाणी वाक्य असतात, आम्ही दीक्षा घेतली, कानमंत्र घेतला. अरे काय घेतला कानमंत्र तू? तुझ्यातल्या वासना कमी व्हायला तयार नाहीत, तुझे विचार बदलायला तयार नाहीत, तुझं आचरणामध्ये बदल व्हायला तयार नाहीत. नुसतं दीक्षा घेतली शब्द आला म्हणजे दीक्षा नाहीत होत. नामस्मरण नुसतं मुखातनं म्हणलं म्हणजे नामस्मरण होत नाही, कारण तो जीव तुमचा गुंतलाय त्या वासनेमध्ये. लक्षात आलं का? मग नामदेव काय अवस्था आहे? समर्पण. त्या नामात तुम्ही समर्पण व्हायचे म्हणजे नामदेव. आज तुम्हाला 1.25 लाख मंत्र म्हणायला सांगितले, ते तुमचे मंत्र पूर्ण व्हायला तयार नाहीत. नामस्मरण किती फुटची अवस्था विचार तुम्ही करा ना. म्हणून नामदेव पण सोपा आहे का पूनम? संस्कृती डोकं जड होते का नाही? कारण काय? अनेक विषय डोक्यात फिरत आहेत. अनेक विषयाला स्थान डोक्यात दिलं नाही की डोकं हलकं. जोपर्यंत तुम्ही डोक्यात विषय आणि विचारांचं काहूळ करताय तोपर्यंत डोकं तुमचं हलकं होणारच नाही. लक्षात येते का सांगतो ते? आणि मग वाक्य तुकाराम. तुकारामांनी आयुष्यामध्ये पांडुरंगाला काहीही मागितलं नाही म्हणून ते सदेह वैकुंठी गेले. आपण रुपयाच्या उद्बत्तीच्या थोडकामध्ये लाखाची कामं मागतो. एक उद्बत्ती लावायची 1 रुपयाची, अपेक्षा 10 लाखाचं देवा काम कर, हे मिळू दे ते मिळू दे ते मिळू दे, उद्बत्ती जळेपर्यंत काय मिळायचं ते मिळू दे. लक्षात आलं का? तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या सगळ्या पांडुरंगाच्या अवस्था आहेत. त्यांनी एक एक जीव, एक एक देहिक माध्यम, एक एक विभूती, एक एक अवतार समाजाला दाखवून दिला. मी काय आहे पांडुरंगाने. हे सगळं वंदनीय दादांनी आत्मसात केलं. प्रत्येक अवताराचं तत्व काय आत्मसात केलं? आत्मसात केलं. आणि जेव्हा पांडुरंगासमोर उभे राहिले तर पांडुरंग रडला. मी म्हणजे जगाला फक्त पसायदान द्यायला सांगितलं. काय द्यायला सांगितलं? द्यायला सांगितलं. तू पसायदान तयार करणारी माध्यमं तयार केलीस. हा विषय जरी तुम्हाला मी 10 मिनटं सांगत असलो तरी जितका विषय तुम्हाला सोपा वाटतो तो तितकाच अवघड आहे. आज साधं गणित आहे. ओंकाराची 12 अंग, मुळात एक अंग काय ते माहीत नाही. ही ओंकाराची 12 अंग म्हणजेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम म्हणजे ओंकाराची 12 अंग. आणि ओंकाराची 12 अंग जर तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्ही त्रिकाळ ज्ञानी बनणार. काय सांगितलं? नुसतं तोंडात ओम काढणं म्हणजे ओंकार नव्हे, मग ती बोंब पण होऊ शकते. आज त्या 12 अंगांचा अभ्यास आत्ताच्या किती साधकांना ज्ञात आहे? उच्चार, आचार, विचार, स्वर, ताल, लय, उच्चार, मध्य लय, स्वर, सूर, नाद, निनाद. शब्द सुद्धा काय करायला माहीत नसतील. 12 अवस्थातून तुम्ही जेव्हा साधना करणार, लक्षात आलं का? तेव्हा शब्द आहे ब्रह्म तुकासे आले, शेवट तुमच्या समोर येऊन ओंकार उभा राहणार. आणि हे तुम्हाला का दिलं? वारकरी संप्रदाय निर्माण का केला? तर त्याच्या अगोदर शाबरी विद्या होत्या, त्याच्या अगोदर शाक्तपंथ होता,
लोकांचं वाईट करत होती. म्हणून निवृत्तीनाथांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा समन्वय सुरू केला. तर तुमच्या हातात जर कोलीत दिलं पेटवून, तर तुम्ही काय करणार? ह्या झाडाला आग लाव, त्या झाडाला आग लाव, त्या चांगलं काही करणार नाही. दत्ता बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? का आपल्याला काय दिल्यानंतर आपण काय चांगलं करायचं डोक्यात विषय येतात. तुला 1 किलो सोन्याचा गोळा दिला, काय करशील तू? लागली मला आणून दिसली का दादा, हे सोन्याचा गोळा तुम्हाला धरा म्हणून मला आणून दिला आहे, तुम्ही माझे गुरु आहात, हा तुमच्याकडे धरा, ह्याचं काय करू सांगा, म्हणशील का मला तू? ते संपल्यानंतर किंवा कोणीतरी पळवून येण्यानंतर मला सांगायचं दादा सोनं होतं माझ्यापाशी, पण ते गेलं बघा, आता काय करायचं, कसं मागे आणायचं हो? कलियुगातले भक्त अशा पद्धतीचे आहेत. कसे आहेत? गेल्यानंतर विचारायला यायचं. बघा ना, वाढदिवसाला बोलवणं किती जण आहेत? पण डोक्यावर कर्जाचा भार असेल, एखादं दुःख असेल, लागली देव आठवतो. देव का तुमच्या भाजीपाला आहे का परड्यातला? काय कळालं तुम्हाला? वारकरी संप्रदाय कळाला? संत महंत कळाले? आपला दिवस उजडतोय, आपला दिवस मावळतोय, आपल्या एवढंच कळतं. जर तुमच्या मुखात तुम्ही देवाचं कुठलं नाव घेताय, कुठलंही तुम्ही देवाचं नाव घ्या, तर विकार काय येत आहेत? म्हणजे आपण देवाशी धादांत खोटं बोलतो. कसं बोलतोय? म्हणताना म्हणतो मी देवाचं करतो, पण तुम्ही देवाचं नाही करत, देहाचं करताय, देहासाठी करताय, की ज्या देहाला इथंच ठेवून परत जायचं वर आपल्याला. लक्षात आलं का? तर संध्याकाळी उठण्यासात नाही, बघू किती जण येत आहेत देवासाठी. अशा अर्थानं हे परंपरा माहीत होती का आजपर्यंत? परमार्थातलं गुड कोण सांगत नाही. काय सांगितलं? कोण सांगते? तुम्ही काय करायला, एक ज्ञानेश्वरी घेऊन बसाल, तुकारामांची गाथा एखादी घेऊन बसाल, एखादा ग्रंथ लावाल, तुमचे 4 दिवस निघून गेले, काही ते ज्ञान मिळालं, वापरायचं कसं? म्हणून वाक्य असं आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे, एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी नव्हे. ते काय म्हणले जाताना? एक ओवी फक्त अनुभव करून बघ. ओम नमोजी आद्या वेद प्रद्या जय जय स्वसंवेद आदिबीज. आदिबीज म्हणजेच ओंकार. आणि ओंकार म्हणल्यानंतर 12 अंग. काय सांगितलं? पहिलंच वाक्य आहे. काही शिरत नाही आता. प्रचंड ग्रंथ आहे तो. मी ग्रंथ किती म्हणतोय? प्रचंड आहे म्हणतोय. तुमच्या मुखोद्गत जरी असतील तरी ते शब्द असतील, त्यातली शक्ती नव्हे. काय सांगितलं? जेव्हा तुम्हाला हे सगळे कळतील अवतार, तेव्हा मी असं म्हणेन 25% तुम्हाला पांडुरंग समजेल. किती टक्के? आणि माझा शब्द पुढचा असा होता की वंदनीय दादांनी या सगळ्या अंगांना देहात विकसित केलं आणि भक्तात प्रवाहित केलं त्या काळात. आत्ता माझ्या नजरेत असा एकही भक्त नाही की त्या भक्ताला ही 12 अंग दुसऱ्याला देता येतील. काय सांगितलं? आज ते मी देऊ शकतो. काय देऊ शकतो मी? कारण मी आज ते 24 वर्ष उपासना करतोय. तुम्ही जर मला म्हटला दादा मला हे अंग शिकवा, मी शिकवू शकतो. आणि म्हणून मी सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. मी कुठल्या कळपात नाही आहे.
कसं असतं, आपला वेळ तुझं कसं माझं कसं देण्यापेक्षा भगवंताचं कसं एवढ्या करता द्यायला ठेवायचं. समजतंय का? मग प्रधान तुमचा उद्देश काय जीवनाचा? संस्कृती गीता काय उद्देश आहे पुढं? ओंकाराची 12 अंगे, आणि ती तुम्हाला जर हवी प्राप्त करायची असतील तर पहिली 3 विमोचन झाली पाहिजेत. कर्मविमोचन, वंश विमोचन आणि ऋणविमोचन. ही स्टेपच आहे. वंदनीय दादांनी त्या काळात सगळ्यांची विमोचनं केली, आणि तरी त्या वाक्य असं सांगितलं इथनं पुढे येणाऱ्यांची विमोचन ह्यात नव्हतील म्हणून. पण ती कशी कशी होतील, कशी करायची? आत्ताची जी माध्यम आहेत तशी ती विकसित आहेत का करून घेणारी तशी? तीन विमोचनं, 6 दीक्षेत, टोटल किती? 6 दीक्षा, 3 विमोचनं, आणि मग हे ओंकारचे 12 अंग. मग तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही. पांडुरंग कसा आहे आणि हा अवतार कसे आहेत. आणि हा गाभा आहे, गुरुमार्गातला काय आहे? गाभा आहे. आणि हा गाभा प्रत्यक्ष समोर आल्याशिवाय, एक एक अवस्था उकलल्याशिवाय कमळ येते. काय येते? कमळ. ब्रह्मरंध्रातलं प्रत्येक एक एक पाकळी आहे ती. जोपर्यंत मी ओपन करत नाही तोपर्यंत माझं ज्ञान नाही मिळणार. आता मग दत्ता मला सांग, आज तुम्ही जी साधना करता ती काय करताय रे? शुभम, बेसिक आहे, डेमो. खरी साधना कधी आहे माहिती आहे का? तुम्ही आता आज 5 साधना पण ओंकार केले, हे बेसिक आहे. हे काय आहे? हे बेसिक आहे. 1 तासापासून किमान 3 तासापर्यंत तुम्ही जेव्हा साधना करायला लागाल, किती सांगतोय? 1 तासापासून 3 तासापर्यंत तुम्ही जेव्हा साधना करायला लागाल तेव्हा शक्ती काय आहे तुम्हाला जाणीव होईल. आता स्मिता अर्धा तास साधने मन लागत नाही. आपलं मन लागतंय का साधने घरात? कुठलं लागतंय? काय सांगितलं मी? 1 तास ते 3 तास. आता वेळच नाही आपल्याकडं, कारण व्याप आहेत, नोकरी आहे, व्यवसाय आहेत. याचा अर्थ काय आहे? आपलं माध्यम परमेश्वरानं त्याच्यासाठी निवडलेलं नाही. काय सांगितलं? काय सांगितलं? याचा दाखला म्हणजे काय? परमेश्वराच्या कारण आपल्याला नामूक घ्यायला वेळ नाही. तसा एखादा जन्म यावा म्हणून तुम्हाला डेमो साधना दिल्यात, अर्धा तासाची, पाऊण तासाची. कारण एक सिस्टीम आहे. आपल्याला पांडुरंग आवडतो, दत्त आवडतात, बाबा आवडतात, गजानन महाराज आवडतात, सगळे आपले संत आवडतात. पण जिवंत व आईवडील सुद्धा आईवडील आपले आहेत ना, जिवंत आवडत नाहीत का? कारण आपलं चुकलं की बोलणार ते आपल्याला तेवढंच आवडत नाही. गुरु पण तेच करणार. फोटोतला काय अवतार बाहेर येऊन तुमच्याशी बोलणार नाही. भजी खाल्ली का नाही विचारतो येणार. समजतो का विषय?